नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील जत्रा हॉटेलपासून अगदी जवळ शिवकृपा स्वीटच्या समोर 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅटचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बिल्डिंग अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे। 3 ते 4 महिन्यामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट रेडी होणार आहे। सॅम्पल फ्लोर रेडी केलेला आहे। तर चला आपण आता हा प्रोजेक्ट पूर्ण एक्सप्लोर करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या अम्युनिटीज देखील बघायला मिळणार आहे। ही आहे पार्किंग मध्ये तुम्हाला EV चार्जिंग पॉइंट देखील मिळणार आहे आणि सिक्युरिटीसाठी तुम्हाला CCTV कॅमेराज देखील पार्किंग मध्ये मिळणार आहे। त्यासोबतच इथे इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम देखील इथे या प्रोजेक्ट मध्ये टेरेसवर तुम्हाला बसवून दिले जाणार आहे। चिल्ड्रन्स प्ले एरिया, योगा डेक अशा खूप साऱ्या अम्युनिटीज तुम्हाला टेरेसवरती मिळणार आहे। तर चला आता आपण पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया। आता आपण सॅम्पल फ्लोर वरती जाऊया। तर मित्रांनो, आपण आता सॅम्पल फ्लोर वरती आलेलो आहोत। एका फ्लोरला 4 फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे। 2 2 BHK आणि 2 3 BHK फ्लॅट तुम्हाला प्रत्येक फ्लोर वरती मिळणार आहे। टोटल 6 फ्लोरची बिल्डिंग आहे। तुम्हाला इथे लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे आणि सर्व जे फ्लॅट्स आहेत त्यांचे जे मेन डोर आहे त्यांचे सगळे जे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला मेन डोर बघायला मिळतात। सगळे जे मेन डोर आहे ते ईस्ट वेस्ट फेसिंगचे मेन डोर आपल्याला बघायला मिळतात। तर चला आपण आता हॉल मध्ये एंट्री करूया 3 BHKच्या सॅम्पल फ्लॅटची। पुढे आल्यानंतर तुम्हाला हॉलची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। सिक्युरिटीसाठी तुम्हाला व्हिडिओ डोअरची फॅसिलिटीज देखील दिलेली आहे। इक्विजन कंपनीचे तुम्हाला व्हिडिओ डोअरचे सिक्युरिटी सिस्टीम देखील या फ्लॅटमध्ये मिळणार आहे। इथे तुम्हाला खाली 2.5 बाय 5च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। खूप सुंदर अशी हॉलची साईज आहे। इथे तुम्ही टीव्ही युनिट बसवू शकतात। त्यासोबतच समोर तुमचा सोफा वगैरे अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। हॉलमध्ये तुम्हाला सुंदर अशा POP मध्ये LED लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। हॉलला अटॅच तुम्हाला एक मोठी बाल्कनी देखील मिळणार आहे, ती देखील आपण बघून घेऊया। बाल्कनीची साईज खूप चांगली दिलेली आहे। त्यासोबतच आपल्याला सेफ्टीसाठी सेफ्टी रेलिंग देखील इथे बसवून दिलेले आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। इथे तुम्ही तुमचा छोटासा डायनिंग टेबल देखील अरेंज करू शकतात। खूप चांगला स्पेस इथे दिलेला आहे। चला आपण आता किचन कडे जाऊया। किचन कडे जाताना आपल्याला 2 प्लॅटफॉर्मचं किचन इथे बघायला मिळतं। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स देखील इथे काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हनसाठी मिक्सरसाठी करू शकतात। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं फ्रीज देखील अरेंज करू शकतात, त्याचं देखील प्रोव्हिजन इथे तुम्हाला करून दिलेलं आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला सिंक दिलेला आहे। सर्व पूर्ण प्रोजेक्ट मध्ये ज्या प्लंबिंग फिटिंग्स आहेत सगळ्या स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे जॅग्वार कंपनीच्या स्टँडर्ड फिटिंग्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। इकडे तुमचा युटिलिटी एरिया प्लस वॉशिंग एरिया देखील तुम्हाला इथे बघायला मिळतो। व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो जी की स्लायडिंगची विंडो आहे ती तुम्हाला देखील इथे किचन मध्ये बसवून दिलेली आहे। पूर्ण ज्या सीलिंग पर्यंत आपल्याला टाइल्स इथे बघायला मिळतात। तर चला आपण आता आपल्या फर्स्ट बेडरूम कडे जाऊया। आपण आता 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघत आहोत। हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। याचा यूज तुम्ही चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून किंवा गेस्ट रूम म्हणून देखील करू शकतात। इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी 2 मोठ्या विंडो देखील दिलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। इथे तुम्ही तुमचा किंग साइज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। तर चला आपण आता आपल्या नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया। हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे। त्याला अटॅच असणारा हा आहे त्याचा बाथरूम। बाथरूम मध्ये आपल्याला सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात। त्यासोबतच आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। सगळ्या काही प्लंबिंग फिटिंग्स या जॅग्वार कंपनीच्या बसवलेल्या आहेत। त्यासोबतच आपल्याला इथे शॉवर आणि डायव्हर्टर बसवून दिलेले आहेत। गिझरचे देखील पॉइंट्स आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे तुम्हाला 2 बाय 4च्या सुंदर अशा टाइल्स या बाथरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच आपल्याला इथे टेबल टॉप वॉश बेसिन देखील बघायला मिळतं। हँगिंग कमोड आपल्याला या बाथरूम मध्ये बसवून दिलेला आहे। आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो। त्यासोबतच इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो दिलेली आहे, त्यामुळे इथे देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। या विंडोला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। मॉस्किटो नेट आणि स्लाइडिंगची विंडो आपल्याला इथे बघायला मिळते। या बेडरूमला देखील आपल्याला अटॅच बाल्कनी बघायला मिळणार आहे।
ही आहे आपली सेकंड बाल्कनी. आपण फर्स्ट बाल्कनी आपल्या हॉलला बघितली, ही आहे आपली सेकंड बाल्कनी. हिची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. वॉशिंग मशीन साठी ते वेगळं प्रोव्हिजन इथे तुम्हाला करून दिलेलं आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया. हे आहे आपलं कॉमन वॉशरूम. वॉशरूमच्या बाहेर आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिन करून दिलेलं आहे. बॅकग्राऊंडला तुम्हाला सुंदर अशा टाइल्स देखील इथे बघायला मिळतात. आणि हे आहे आपलं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं. आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स देखील इथे करून दिलेले आहेत. शॉवर, डायव्हर्टर सगळं काही इथे बसवून दिलेलं आहे. त्यासोबतच गिझरचे देखील पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत. आणि हा आहे आपला थर्ड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे. या 3 BHK मध्ये 2 मास्टर बेडरूम आपल्याला बघायला मिळतात आणि एक कॉमन वॉशरूम देखील दिलेला आहे. याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट देखील काढून दिलेले आहे. इथे तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे तुम्हाला वापरण्यासाठी मिळणार आहे. आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे हा आहे आपला थर्ड मास्टर बेडरूमचा बाथरूम, ज्यामध्ये आपल्याला सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात. हँगिंग कमोड देखील इथे बसवून दिलेला आहे. त्यासोबतच शॉवर, डायव्हर्टर, गिझरचे पॉइंट्स असं सर्व काही इथे फिटिंग्स रेडी आहेत. त्यासोबतच या बाथरूम मध्ये आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिन देखील बघायला मिळतं. तर असा होता हा आपला 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट, ज्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या अम्युनिटीज देखील मिळणार आहे. याची प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही आपण जाणून घेऊया. आपल्याला या प्रोजेक्टमध्ये टेरेसवरती खूप साऱ्या अम्युनिटीज मिळणार आहे. तर तसेच पार्किंग मध्ये देखील आपल्याला भरपूर साऱ्या अम्युनिटीज मिळणार आहे. पार्किंग मध्ये आपल्याला CCTV कॅमेरा सिस्टीम, अलॉटेड पार्किंग, EV चार्जिंग पॉइंट, त्यासोबतच टेरेसवरती आपल्याला गझिबो, पार्टी एरिया विथ स्टेज, किड्स प्ले एरिया, इलेक्ट्रिक सोलर पॅनल, वॉकअवे, ग्रीन जिम, सिटिंग एरिया अशा खूप साऱ्या अम्युनिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. प्रोजेक्ट अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. 8 ते 9 महिन्यामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट रेडी होणार आहे. आपण जो आता हा बघितला, हा सॅम्पल फ्लोअर रेडी केलेला आहे. तर चला आपण आता या प्रोजेक्टच्या प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया. आपण जो आता 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट बघितला, या प्रोजेक्टमध्ये 2 BHK देखील अवेलेबल आहे. 2 BHK 1113 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 45 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. तसेच 3 BHK 1325 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 53 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अक्षय तृतीयाच्या काही खास ऑफर्स देखील बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतो. लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.